नांदेड माजी मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांना नांदेड भूषण पुरस्कारच जाहीर. कर्तृत्ववान अधिकाऱ्याला 11,000 रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि महावस्त्र असा होणार सन्मान. न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह मध्ये आपले स्वागत. नमस्कार, मी आहे श्रीनिधी पुठ्ठेवाड कुंटूरकर. पाहूया नांदेड येथील विशेष रिपोर्ट. नांदेड माजी मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांना त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय, विकासात्मक आणि सामाजिक योगदानाबद्दल पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे 2024चा नांदेड भूषण पुरस्कारच जाहीर झाला आहे. शनिवार 21 फेब्रुवारीला कैलासवासी, चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मुंढा मैदान, नांदेड येथे होणाऱ्या नरेंद्र देवेंद्र महोत्सव या 2 दिवसीय काव्य मैफलीत हजारो रसिकांसमोर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी आणि संयोजक ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी ही घोषणा केली. नांदेडच्या विकासकथेत सुवर्णपाने लिहिणारे शांत कर्मयोगी रत्नाकर कांतराव वाघमारे. पद प्रतिष्ठेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देऊन त्यांनी शहराला आकार दिला. या कर्तृत्ववान अधिकाऱ्याला 11,000 रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि महावस्त्र असा सन्मान मिळणार आहे. वाघमारे यांचा प्रवास प्रेरणादायी. 1964 मध्ये जालना जिल्ह्यातील कुकुडगाव येथे जन्मले. उस्माननगर आणि नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातून बी.कॉम झाले. लिपिकापासून उपायुक्तापर्यंतचा प्रवास देशातील एकमेव उदाहरण. 24 वर्षे मनपात सेवा, 12 वर्षे सहाय्यक आयुक्त, 12 वर्षे उपायुक्त. 1994 ते 95 प्लेग संकट, युद्धपातळीवर काम करून शहर वाचवले. उत्पन्न वाढ, जकात विभाग प्रमुख म्हणून 8 कोटींवरून 100 कोटी एलबीटी उत्पन्न, दरवर्षी 100 कोटी ग्रँट मिळाली. विकासकामे, गुर्तागदीत 38 रस्ते विस्तार, JUNNRYM अंतर्गत वॉटर सप्लाय, 19 टाक्या, हिंगोली गेट व गोवर्धन घाट पूल, नावघाट पूल पूर्ण. निवडणुका 1985 ते 2017 पर्यंत प्रमुख म्हणून उत्कृष्ट काम, अनेक पुरस्कार. 38 वर्षांची सेवा पूर्ण करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता समाजकार्यासाठी वाहून घेणार. नांदेडच्या प्रत्येक रस्त्यात, पुलात त्यांचे पाऊल उमटले आहे. अशा प्रामाणिक कर्मयोगीला नांदेड भूषण हे शहराच्या प्रशासनाची गौरवगाथा. नमस्कार. महाराष्ट्र सहज जिल्ह्यातील चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.